नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि हा महिना महालक्ष्मीचा महिना मानला जातो। जसा श्रावण महिना पवित्र असतो तसाच मार्गशीर्ष महिना सुद्धा पवित्र असतो। जसं श्रावण महिन्यात सोमवारचे महत्त्व असते तसेच मार्गशीर्ष मध्ये गुरुवारचे महत्त्व असते आणि हा महालक्ष्मीचा महिना असतो। महालक्ष्मीला या महिन्यात प्रसन्न केले जाते, म्हणून विवाहित महिला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करतात, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि यासोबतच जर विवाहित महिलांनी लक्ष्मीची ओटी भरली तर नक्की माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होईल, त्यांचे सौभाग्य कायम राहील, त्यांना सौभाग्याचे वरदान मिळेल, त्यांच्या घरामध्ये बरकत होईल, सुख समृद्धी राहील आणि कोणत्याही गोष्टीची त्यांच्या घरात आणि त्या सगळ्या व्यक्तींना कमी राहणार नाही। तर फक्त विवाहित महिलांनी ही ओटी लक्ष्मीची भरायची आहे। आता ही ओटी केव्हा भरायची तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी 3 किंवा 4 गुरुवार असतात, तर कोणत्याही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही ओटी भरू शकतात। ओटी भरण्यासाठी तुम्हाला लागेल एक साडी, ती साडी सुती असली पाहिजे। साडी असेल आणि ती कोरी नवीन साडी पाहिजे तर तुमच्याकडे एक साडी पाहिजे। त्यानंतर एक नारळ हवं। नारळ सोबत ज्या सौभाग्याच्या वस्तू असतात जसं बांगड्या, कुंकुवाची डब्बी किंवा टिकल्यांचे पाकिट, अशा वस्तू असतील त्याही तुम्ही ओटीमध्ये देऊ शकतात। तर लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो तर असेलच, तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही लक्ष्मी मातेसमोर जी साडी तुम्ही आणली आहे ती लक्ष्मी मातेसमोर ठेवावी, त्यावर नारळ ठेवावे आणि त्यावर ज्याही तुम्ही वस्तू आणल्या आहेत सौभाग्याच्या असतील तर ठेवाव्यात, नसतील तर काही हरकत नाही, फक्त साडी आणि नारळ ठेवावे। त्यासोबतच तुम्ही 5 किंवा 7 मुठा त्यामध्ये तांदूळ टाकावेत आणि या पद्धतीने ती ओटी भरावी। बाकी गुरुवारच्या दिवसभर आणि रात्रभर ती ओटी तिथेच राहू द्यावी देवीसमोर। दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी जेही ओटीतला सामान आहे ते सगळं तिथून उचलून घ्यावे आणि ओटीत जी साडी तुम्ही ठेवली आहे ती साडी ज्या महिलेने ओटी भरली आहे, विवाहित महिलेने, ती साडी त्या महिलेने स्वतः वापरावी लक्ष्मीचा आशीर्वाद समजून। तो नारळ फोडून प्रसाद म्हणून सगळ्यांनी घरातल्या लोकांनी खावा। ते तांदूळ असतील ते गाईला खाऊ घालावेत आणि ज्या वस्तू असतील सौभाग्याच्या जर ठेवल्या असतील तर त्या सुद्धा महिलेने वापरायला घ्याव्यात। पण आठवणीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची ओटी भरायला तुम्ही विसरू नका, कारण हा महिना लक्ष्मीचा महिना मानला जातो। उपवास करत असाल तुम्ही तर लक्ष्मीची ओटी सुद्धा भरा। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।